नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील अमरकोशः हा जो गद्यपाठ आहे, त्याचं भाषांतर समजावून घेणार आहोत. आधी त्यांनी जी प्रस्तावना दिलेली आहे, ती प्रस्तावना आपण समजावून घेणार आहोत. संस्कृत भाषा अतीव समृद्धा भाषा म्हणजे संस्कृत भाषा ही अगदी अतिशय समृद्ध भाषा आहे. एकस्य शब्दस्य भवन्ति नैके समानार्थक शब्दाः म्हणजे या संस्कृत भाषेमध्ये एका शब्दासाठी अनेक समानार्थी शब्द आहेत. क्वचित एकस्य शब्दस्य विविधाः अर्थाः अपि भवन्ति. त्यांनी सांगितलंय की कधी कधी एका शब्दासाठी वेगवेगळे अर्थ सुद्धा येतात. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक उदाहरण द्यायचं तर आपण मागचा जो पाठ बघितला मनसह स्वच्छता बरं का, त्याच्यामध्ये अभ्यासह असा शब्द आलेला बरं. अभ्यासह या शब्दाचा आपल्याला माहिती असलेला अर्थ म्हणजे काय? अभ्यास म्हणजे अभ्यास करायचा, स्टडी, अभ्यास. ओके. पण त्या धड्यामध्ये मनसह स्वच्छतामध्ये अभ्यास म्हणजे दोनदा स्नान करणं हा चांगला अभ्यास आहे अशा अर्थाचं वाक्य होतं बघा. तिथे अभ्यास या शब्दाचा अर्थ आहे सवय, अशा अनुषंगाने तो अर्थ येतो. म्हणजे शब्द सेम आहे अभ्यास, पण त्याचे अर्थ काय झाले? वेगवेगळे झाले. असे संस्कृतमध्ये काही शब्द आहेत बरं का. अध्येतॄणां सुखबोधाय समानार्थक शब्दानां पद्यमयीं रचनां कृत्वा पंडित अमरसिंहेन अमरकोशः ग्रथितः. काय म्हटलंय त्यांनी? की अध्येतॄणां सुखबोधाय, ज्यांना संस्कृतचा अभ्यास करायचा आहे त्यांना सोपं जावं म्हणून समानार्थक शब्दांची पद्यमयी रचना करून पंडित अमरसिंह यांनी अमरकोश हा ग्रंथ लिहिला आहे, ग्रथित केलेला आहे. अमरकोश पठणेन कंठस्थीकरणेन च शब्दज्ञानम भवती. आणि हा अमरकोश आपण जर का कंठस्थी म्हणजे पाठ केला तर आपलं शब्दज्ञान वाढतं. विविध शब्दानां वाक्ये प्रयोगेण शब्द प्रभुत्वम सिद्ध्यति. आणि विविध शब्दांचा वाक्यामध्ये आपण प्रयोग करू शकतो आणि शब्दप्रभुत्व आपलं त्या भाषेतलं सिद्ध करू शकतो. त्यांनी पुढे म्हटलंय, यथेष्टम गृह्णन्तु शब्दरत्नानी अस्मात् शब्दरत्नाकरात. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे की या शब्दसागरातून मनसोक्त शब्दरत्ने वेचा. म्हणजे जणू काही अमरकोश हा शब्दांचा सागर आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला हवी ती शब्दरत्न तुम्ही घेऊन त्याचा संस्कृत भाषेसाठी उपयोग करू शकता. अमरकोश प्रशंसा. अमरकोशाची प्रशंसा करणारा, स्तुती करणारा खाली हा एक श्लोक दिलाय विद्यार्थी मित्रांनो. काय श्लोक आहे बघा. कवेरमरसिंहस्य कृतिरेषा सुनिर्मला आचंद्रतारकं स्थेयात नामलिंगानुशासनम. त्यांनी म्हटलंय की कवी अमरसिंहांची ही कृती अगदी निर्दोष कृती आहे ही, आणि नामलिंगानुशासनम, चंद्र आणि तारे आकाशात असेपर्यंत टिकेल. आता इथे हा एक नवीन शब्द आलाय. कोणता? नामलिंगानुशासनम. अमरकोशाचं अजून एक नाव नामलिंगानुशासनम आहे. त्याचा अर्थ काय तो आपण जेव्हा पाठ समजावून घेऊ तेव्हा आपल्याला उलगडून बघायचाच आहे. थोडक्यात ह्या दोन वाक्यामधनं त्यांनी असं सांगितलेलं आहे की जोपर्यंत आकाशात चंद्र आणि तारे आहेत तोपर्यंत हा जो अमरकोश ग्रंथ आहे, ज्याला नामलिंगानुशासनम पण म्हणतात, तो ग्रंथ टिकून राहणार आहे. म्हणजे त्याचं जे मूल्य आहे ते अगदी शाश्वत मूल्य आहे असं त्यांना म्हणायचं आहे. आता आपल्याला या संवादाच्या पाठामधनं एक शिक्षिका आणि त्यांचे काही विद्यार्थी यांच्यामधल्या संवादामधनं आपल्याला
अमरकोश म्हणजे काय? तो कोणी लिहिला? त्याच्यामध्ये किती ग्रंथ आहेत आणि त्या अमरकोशाच्या अभ्यासाचे फायदे काय आहेत? ही सगळी माहिती अगदी सोप्या संवादामधनं उलगडून दाखवली आहे बरं का. चला, आता आपण सुरुवात करूया. छात्राः ग्रंथालये विविधानि पुस्तकानि पश्यन्ति. म्हणजे छात्र, विद्यार्थी ग्रंथालयामध्ये विविध पुस्तकं पाहतात आणि अध्यापिकां प्रश्नान् च पृच्छन्ति. आणि त्या अध्यापिका आहेत, शिक्षिका आहेत, त्यांना प्रश्न विचारतात. त्याच्यापैकी नयन आहे, तो विचारतो, आचार्ये, आचार्या, का एषा भिन्ना विशाला कपाटिका? तो काय विचारतोय की आचार्या, आपण त्यांना मराठीत बाई असं म्हणतो, ही वेगवेगळी मोठी कपाटे का आहेत? अहो कियन्तः विविधाः कोशाः एतस्यां वर्तन्ते. किती विविध प्रकारचे कोश इथे आहेत. म्हणजे त्या कपाटामध्ये भिन्ना विशाला कपाटिका, कपाटिका म्हणजे कपाट, त्या मोठ्या कपाटामध्ये वेगवेगळे ग्रंथ, वेगवेगळे कोश आहेत. मग अध्यापिका म्हणतात आम. आम म्हणजे काय? होय. सर्वेषां शास्त्राणां अध्ययनार्थम एते कोशाः आवश्यक्याः. त्यांनी काय म्हटलंय? सगळ्या शास्त्रांच्या अभ्यासासाठी हे कोश आवश्यक आहेत. मग आता सुमेधा म्हणते कोशः नाम किम? कोश म्हणजे काय? मग आता अध्यापिका समजावून देतात, कोशः नाम संग्रह. कोश म्हणजे संग्रह. यथा वयं वित्तकोशे, यथा वयं वित्तकोशे धनस्य संग्रहणं कुर्मः. काय सांगतायत त्या अध्यापिका? यथा म्हणजे ज्याप्रमाणे, वयम म्हणजे आपण, वित्तकोशे म्हणजे बँकेत, धनस्य संग्रहणं कुर्मः ज्याप्रमाणे आपण बँकेमध्ये धनाचा, पैशाचा संग्रह करतो, तथैव त्याचप्रमाणे भाषाकोशे शब्दानां संग्रह भवती. त्याचप्रमाणे भाषाकोशांमध्ये शब्दांचा संग्रह असतो. किती सोप्या पद्धतीने सांगितलं, म्हणजे मुलांना कळलं. आपण आपल्या बँकेमध्ये पैसे पैसे ठेवतो, त्याचा संग्रह करतो, तसंच भाषाकोश या ग्रंथामध्ये काय आहे? शब्दांचा संग्रह आहे. मग श्रेया विचारते कह तस्य उपयोगः? श्रेया लगेच विचारते त्याचा उपयोग काय आहे? मग अध्यापिका म्हणतात सुयोग्य प्रश्न. सुयोग्य प्रश्न म्हणजे काय? उत्तम प्रश्न विचारलास, अगदी योग्य प्रश्न विचारलास. संभाषणे लेखने च भाषा प्रभुत्व प्राप्त्यर्थम. काय सांगतात त्या आता अध्यापिका, शिक्षिका? संभाषणात आणि लेखनात भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी, तथैव त्याचप्रमाणे, आम्ही नैकेशां विषयाणां ज्ञानप्राप्त्यर्थम. त्याचप्रमाणे अनेक विषयांमध्ये ज्ञान मिळवण्यासाठी. पुढे काय म्हटलेलं आहे त्यांनी बघा. शब्दसंपत्तेः संग्रहणं अतीव आवश्यक्यम. शब्दांचा संग्रह करणं अगदी आवश्यक आहे. शब्दसंपत्ती मिळवणं अगदी आवश्यक आहे. बरोबरच आहे विद्यार्थी. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर का एखाद्या भाषेमध्ये बोलायचं असेल, लिहायचं असेल, अभ्यास करायचा असेल, तर त्या भाषेमधले जर का खूप सारे शब्द आपल्याला माहिती असतील, तर त्याचा अभ्यास करणं आपल्याला सोपं जातं. मग ह्या अमरकोशामध्ये संस्कृतच्या शब्दांचा संग्रह आहे. तुमच्या सोप्या भाषेत सांगायचं तर डिक्शनरी आपण त्याला म्हणूया. पण अजून काही ना काहीतरी सविस्तर त्या ग्रंथामध्ये आहे. तेच आता पुढे आपल्याला अध्यापिका संवादाच्या माध्यमातनं समजावून देत आहेत. पुढे काय म्हणतायत बघा अध्यापिका. अस्माकं ग्रंथालये, अस्माकं ग्रंथालये म्हणजे आपल्या ग्रंथालयात संस्कृतिकोशाः, चरित्रकोशाः, त्याच्यानंतर विश्वकोशाः, सुभाषितकोशाः च इत्यादयः बहवः
कोशाः वर्तन्ते. शिक्षिका सांगतात की आपल्या ग्रंथालयात संस्कृतिकोश, चरित्रकोश, विश्वकोश, सुभाषित कोश इत्यादी भरपूर कोश आहेत. तेषु अमरकोशः नाम कश्चन विशेषः कोशः. आणि त्याच्यामध्ये अमरकोश नावाचा एक विशेष कोश आहे किंवा एक विशेष ग्रंथ आहे, त्या संग्रह आहे, त्या शब्दांचा संग्रह. आता स्वप्नील पुढे विचारतो, अमरकोशः अमरकोशः इति नाम किमर्थम? काय विचारतो तो स्वप्नील? अमरकोश. अमरकोश हे नाव कशासाठी? किमर्थम कशासाठी? किम विद्यते अस्मिन कोशे? या कोशात काय आहे? माता अध्यापिका सांगतात, एषः संस्कृत शब्दानां संग्रह ग्रंथः. मी मगाशी म्हणाले ना डिक्शनरी सारखं. आता अध्यापिका तेच सांगतायत बघा, की हा संस्कृत शब्दांचा संग्रह ग्रंथ आहे. अमरसिंहः नाम पंडितः एतस्य रचयिता. अमरसिंह नावाचे जे संस्कृत पंडित होते, त्यांनी हा ग्रंथ रचला म्हणजेच लिहिला. अतः कोशस्य नाम अमरकोशः इति. आणि म्हणून त्या कोशाचं नाव कोशः असं आहे. अमरसिंह या नावातलं अमर घेऊन त्यांनी त्या कोशाचं नाव ठेवलं अमरकोशः. पुढे शिक्षिका सांगतात, पुरातन काले यदा छात्राः अध्ययनार्थम गुरुकुलम प्रविशन्ति स्म. काय सांगतात त्या, की प्राचीन काळी जेव्हा विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी गुरुकुलामध्ये प्रवेश घ्यायचे, तेव्हा अध्ययनारंभे ते अमरकोशम कंठस्थम कुर्वन्ति स्म. तेव्हा अभ्यासाच्या सुरुवातीला ते अमरकोश पाठ करत असत. अधुना अपि तथैव प्रवर्तते. आज सुद्धा तसेच चालले आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धत होती. मुलगा साधारणतः 5 वर्षाचा, 7 वर्षाचा, 8 वर्षाचा झाला की त्याला गुरुच्या घरी शिकायला पाठवायचे. आणि सगळा अभ्यास, वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास तो गुरुच्या घरी विद्यार्थी करायचा. मग त्यावेळेला हा अमरकोश आधी विद्यार्थ्यांना दिला जायचा, की जेणेकरून संस्कृत मधले जे शब्द आहेत, त्यांचे जे अर्थ आहेत, ते सगळं या विद्यार्थ्याला कळावं, त्याची पूर्वपीठिका संस्कृत विषयाबद्दलची तयार व्हावी आणि मग नंतर वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास, मग वेगवेगळी शास्त्र असतील, वेद असतील, उपनिषद असतील, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्या विद्यार्थ्याला करता येणं शक्य व्हावं. आता पुढे बघा काय म्हटलंय त्यांनी. आर्या म्हणते साश्चर्यम म्हणजे अगदी आश्चर्याने. किम कोशः कंठस्थी कर्तुम शक्यः? ती आर्या विचारते, हा कोश पाठ करणं शक्य आहे का? तेन कः लाभः भवति? त्यामुळे काय फायदा होतो? अगदी तुमच्या पिढीचा प्रश्न आहे. तुमची पिढी आता हे करा असं म्हटलं की काही करत नाही. म्हणजे करतात, पण आधी विचारतात, आम्हाला काय उपयोग आहे याचा? आम्ही हे का करायचं? तसं ती आर्या विचारते, की हा जर का कोश पाठ केला तर त्याचा फायदा काय होतो? आता अध्यापिका म्हणतात, अथ किम म्हणजे होतो ना. पद्यमयः एषः ग्रंथः गेयः. पद्यमय असलेला हा ग्रंथ गेयतापूर्ण आहे. अतः श्लोकानां सुभाषितानां पठणम इव तस्य कंठस्थीकरणम अतीव सुलभम. सुलभम म्हणजे सोपं. त्यामुळे श्लोक, सुभाषिते शिकणे आणि त्यांचे पाठांतर करणे अगदी सोपे आहे. तत्र एकस्य शब्दस्य कृते नैके समानार्थक शब्दाः वर्तन्ते. तिथे म्हणजे त्या ग्रंथात एका शब्दासाठी अनेक समानार्थी शब्द आहेत. अगदी उदाहरण द्यायचं तर आपल्याला शंकर, भगवान शंकर हे नाव माहितीये. मग शंकर जर का असं असेल, मग त्याची काय काय समानार्थी, त्याचे काय काय समानार्थी शब्द आहेत ह्या शब्दाचे, ते सगळे असणार. मग महादेव असेल, शंभू असेल, शिव असेल, पशुपती असेल, गिरिजापती असेल, नीलकंठ असेल, म्हणजे असे सगळे शब्द असणार.
म्हणजे त्यात सगळ्याचं ज्ञान विद्यार्थ्यांना होणार. पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा, क्वचित एकस्य शब्दस्य नैके भिन्नाः अर्थाः अपि वर्तन्ते. आणि त्यांनी सांगितलेलं आहे, कधी कधी एका शब्दाचे अनेक अर्थ सुद्धा या ग्रंथामध्ये आहेत. प्रस्तावनेमध्ये मी त्याचं एक उदाहरण दिलं होतं, अभ्यासः या शब्दाचं. आता अजून एक उदाहरण देते. आपल्याला 10वीच्या पुस्तकामध्ये दुसरा पाठ आहे व्यसने मित्र परीक्षा. आता विद्यार्थी मित्रांनो, संस्कृतमध्ये जो व्यसन शब्द आहे की नाही, त्याचे दोन अर्थ होतात. एक अर्थ तर आपल्याला सर्वांना माहिती असतो की व्यसन म्हणजे वाईट सवय. पण व्यसन या शब्दाचा दुसरा अर्थ आहे संकट, समस्या. आणि मग त्या धड्याचं शीर्षक आहे पुढच्या वर्षीच्या, व्यसने मित्र परीक्षा, म्हणजे संकटामध्ये मित्राची परीक्षा होते. म्हणजे संकट या शब्दाचे सुद्धा आपण दोन अर्थ बघितले. त्यांनी तेच सांगितलंय की कधी कधी शब्द एकच आहे, पण त्याचे अर्थ मात्र भिन्न किंवा वेगवेगळे आहेत. अतः तस्य पठणेन अस्माकं शब्दसंपत्तीही वृद्धिं गच्छति. काय फायदा होतोय? अजून कोणता फायदा होतोय? की त्याच्या अभ्यासामुळे आपली शब्दसंपत्ती वाढते. आणि अगदी महत्वाचा फायदा काय आहे? अस्माकं अस्माकं स्मरणशक्तिः धारणाशक्तिः च वर्धेते उच्चारणम् अपि शुद्धं भवति. आपली स्मरणशक्ती आणि ग्रहणशक्ती वाढते, उच्चार सुद्धा शुद्ध होतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, खरंच आहे, ज्या व्यक्तीला संस्कृत येतं तिचं बोलणं बघा तुम्ही, आणि ज्या व्यक्तीला संस्कृत येत नाही तिचं बोलणं बघा किंवा ऐका. तुमच्या लक्षात येईल की ज्यांच्याकडे संस्कृतचं ज्ञान आहे, ज्यांच्याकडे संस्कृतचं पाठांतर आहे, संस्कृत बोलतात, त्या व्यक्तींचे उच्चार अगदी अस्खलित आणि स्पष्ट असतात. मग हे सगळे फायदे सांगितल्यानंतर, ते ऐकल्यानंतर नयन विचारतो, वयम अपि अमरकोशम कंठस्थम कुर्याम. नयन काय म्हणतो, आपण सुद्धा अमरकोश पाठ करूया. पण लगेच त्याचा प्रश्न येतो, तस्मिन कति श्लोकाः सन्ति. त्यात किती श्लोक आहेत? लगेच मुलांचा अगदी ज्याला म्हणतो व्यावहारिक प्रश्न, किती श्लोक आहेत? 2, 4, 5, 10, 15, 20. आम्हाला एका सुक्तीसुधाचे 8 श्लोक पाठ करताना खूप दमायला होतं. कंटाळा येतो किंवा आळस वाटतो. पण मग ह्या कोशामध्ये किती आहेत श्लोक? मग आता अध्यापिका काय सांगते बघा, उपसार्ध सहस्रम श्लोकाः सन्ति. 1500 श्लोक आहेत. तत्र त्रीणी कांडानी संती. आणि अध्यापिका पुढे काय सांगतात, की त्यामध्ये 3 कांड, कांड म्हणजे विभाग आहेत. अतः त्रिकांडकोशः इति एतस्य अपरम नाम. आणि म्हणून त्रिकांडकोश असं त्याचं दुसरं नाव आहे. कोणाचं? अमरकोश या ग्रंथाचं. तथा त्याचप्रमाणे नामलिंगानुशासनम इति नामना अपि विख्यातः एषः कोशः. तसेच नामलिंगानुशासनम या नावानेही हा कोश, हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. मग सुमेधा विचारते, नामलिंगानुशासनम इति शब्दस्य कः अर्थः? नामलिंगानुशासनम या शब्दाचा अर्थ काय? मग अध्यापिका म्हणते, तदपि अस्य ग्रंथस्य अपरम वैशिष्ट्यम. ते सुद्धा या ग्रंथाचे दुसरे वैशिष्ट्य आहे. अत्र न केवलम समानार्थक शब्दाः अपि तु तेषां लिंगनिर्देशः कृतः. अजून काय ऍड केलंय? अजून काय त्याच्यामध्ये मांडलेलं आहे त्या ग्रंथामध्ये? की इथे म्हणजे या ग्रंथामध्ये फक्त समानार्थी शब्दच नाहीत, तर त्यांच्या लिंगांचाही उल्लेख केलेला आहे. म्हणजे जर का नदी शब्द असेल, मग नदीचे समानार्थी शब्द असतील सरित वगैरे असेल, मग नदी खाली त्यांनी लिहिलं असेल स्त्रीलिंग. जर का महादेवः असेल तर लिहिलं असेल पुल्लिंग. म्हणजे प्रत्येक शब्दाच्या लिंगाचा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी उलगडा केलेला आहे किंवा नमूद केलेलं आहे. आता पुढे काय म्हणतायत बघा अध्यापिका, तेन भाषायाः आकलनम प्रयोगः च सुकरः भवति. त्यामुळे भाषेचा समजून घेऊन वापर करणे सोपं झालंय. म्हणजे भाषेचं आकलन आपल्याला नीट करता येतं आणि मग त्याचा वापर सुद्धा आपल्याला काय वाटतो? सोपा वाटतो, की या सोप्या पद्धतीने करता
येतो. मग आता स्वप्नील म्हणतोय, आचार्ये, शिक्षिका म्हणजे बाई, तेन वयं संस्कृत काव्यानि नाटकानि च विना यासं पठितुं शक्नुमः खलु. काय म्हणतोय स्वप्नील? त्यामुळे खरोखरच आपण संस्कृत काव्ये आणि नाटके सहजपणे शिकू शकू. कारण सगळ्या शब्दांचे अर्थ आपल्याला त्या कोशामध्ये आहेत. त्याच्या माध्यमातनं त्याचा उपयोग करत आपण संस्कृत जी काव्य आहेत, सुभाषितं आहेत, संस्कृतमध्ये जी मोठी-मोठी नाटकं लिहिलेली आहेत, त्याचा सुद्धा आपण अभ्यास सहजपणे करू शकतो. आता मग शेवटी अध्यापिका म्हणतात, निश्चयेन म्हणजे निश्चितच. तर्हि इतः परं सर्वेः अमरकोशस्य पठणं अवश्यं कर्तव्यमेव. तर आता इथून पुढे सर्वांनी अमरकोश शिकणे आवश्यक आहे. म्हणजे अमरकोश आपण शिकला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, पाठ केला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अमरकोशः हा गद्यपाठ समजावून घेतला. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक सूचना द्यायची आहे. तुमच्यापैकी कोणाला जर का ऑनलाईन आपले संस्कृतचे क्लास लावायचे असतील, मग CBSEचे असतील, ICSEचे असतील किंवा स्टेट बोर्डचे असतील, मराठी आणि संस्कृत या विषयाचे, तर इथे तुम्हाला इथे अश्विनी साठे 256@gmail.com हा माझा संपर्क मेल ID दिसत आहे. त्याच्यावरती तुम्ही निश्चितच संपर्क करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.